बेटा, how to use law of flotation? How to use this law of flotation? In the previous lecture we have seen कि suppose we are having, आपण 3 केसेस पाहिल्या. Density of solid is less than density of the liquid or fluid, then it will float. डेन्सिटी जर का सॉलिडची लिक्विड पेक्षा कमी आहे तर इट विल फ्लोट. अच्छा, इक्वल असेल तर इट इज लिमिटिंग फ्लोटेशन. तो अशा पद्धतीने तरंगणार त्यामध्ये की इट विल बी कम्प्लिटली इनसाइड बट लेईंग ऍट द टॉप सरफेस पासून जस्ट इनसाइड. आणि जर का डेन्सिटी ऑफ सॉलिड मोठी आहे आणि डेन्सिटी ऑफ द फ्लुइड कमी आहे तर ते सॉलिड विल सिंक आणि तो डुबून खाली पडेल. जसं एखाद्या कंटेनर मध्ये आपण खेळा घेतला, हा माझा पेन आहे हातातला, हा घेतला, पाण्यात टाकून दिला तर तो बुडून जाईल इन दिस वे. So beta, how to use the law of flotation? Suppose we are having a vessel आणि लाईक एक कुठलाही ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, आणि एखादा ऑब्जेक्ट त्यामध्ये आपण लाईक फ्लोट होतोय असं अज्युम केलं. ओके, एखाद्या स्ट्रिंगने बांधू शकतो वगैरे वगैरे, न्यूमेरिकल्स कॅन बी देअर. तर तुम्हाला माहिती आहे, वी हॅव टू कन्सिडर द एरिया, नॉट एरिया, द व्हॉल्यूम which is inside the fluid. We have to consider the volume which is inside the fluid. त्याचा तो व्हॉल्यूम जो आतमध्ये आहे. सो बेटा, हे जे अपथ्रस्ट, लाईक हे जे लिक्विड आहे, हे जे फ्लुइड आहे, हे याच्यावरती अपथ्रस्ट अप्लाय करेल, कम्स नो इश्यू. W will be weight, right? So law of flotation हे सांगतो आपल्याला की weight is upthrust when there is no any external force, right? So बेटा बघ बर का, आता इथे मी तर लिहितो की लाईक वेट इज अपथ्रस्ट. वेट इज अपथ्रस्ट. व्हॉट इज वेट सर? वेट इज mg, राईट? व्हॉट इज अपथ्रस्ट सर? vf रो एफ जी. विसरायचं नाही, व्हिरो जी. vf रो एफ जी. सर व्हॉट इज vf? व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड which is inside, किंवा व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस्ड. ठीक है ना? अगेन एंड अगेन आई एम राइटिंग. सो बेटा, vf is volume of, vf is the volume of a fluid displaced, fluid displaced by solid. vf is not volume of the fluid, it is the volume displaced by solid. सॉलिड बुडल्याच्या नंतर तो जेवढं फ्लुइड, जेवढं लिक्विड डिस्प्लेस करेल तो वाला व्हॉल्यूम आहे. ओके, यू मे से व्हॉल्यूम इनसाइड. हे खूप वेळा मी प्रॅक्टिस तुमची यासाठी करतोय. ओके, इट इज द व्हॉल्यूम इनसाइड. ठीक आहे ना? vf हे रो एफ तर तुम्हाला माहितीच आहे. इट इज नथिंग बट द डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. रो एफ इज द डेन्सिटी ऑफ फ्लुइड. अच्छा, मग आता बेटा mg, m is 0 because we know density is mass upon volume. तर मासला काय लिहू शकतो मी? v rho. सो बेटा v s रो s, हे g आणि g तर झाले कॅन्सल, इज v f रो f. सर व्हॉट इज vs? vs is volume of substance. vs is the volume of substance. कंसात मी काय लिहिलं बेटा? टोटल कंप्लीट व्हॉल्यूम. सो इथं दोन प्रकारचे व्हॉल्यूम झाले, ज्या पद्धतीचं तुझा सिलेंडर आहे. गेटिंग? समजा मी याला सिलेंडर आहे असं कन्सिडर केलं तर बेटा दिस विल बी इट्स क्रॉस सेक्शनल एरिया. ऍग्री? पाय स्क्वेअर. माझं वेसल सिलेंड्रिकल आहे. क्रॉस सेक्शनल एरिया इज पाय स्क्वेअर. आर यू एग्री? बेटा मी असं म्हणू का की माझा जो सिलेंडर आहे बरं का, त्याची हाईट सपोज 10 मीटर आहे. किती मीटर? 10 मीटर. फ्लुइड मध्ये त्याची जर का 2 मीटर हाईट आहे, उरली किती? 8. सो फ्लुइडच्या बाहेर 8, राईट? सो मी त्याची जी हाईट आहे, व्हर्टिकल हाईट, तिला असं डिवाइड करू का? याच्याला खालच्याला म्हणतो एच एफ, वरच्याला म्हणतो एस एस, एच एस, राईट? सो प्यारे बच्चों, व्ही एफ काय होईल? एरिया बघ ना, व्ही एफ म्हणजेच काय? व्हॉल्यूम ऑफ द व्हॉल्यूम डिस्प्लेस बाय फ्लुइड किंवा व्हॉल्यूम इनसाइड.
हे बघ चिक 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 एवढा व्हॉल्यूम काय होईल बेटा, एरिया इंटू हाईट आपल्याला माहिती आहे, एरिया इंटू लेंथ, बरोबर का नाही. सो प्यारे बच्चो एरिया इज ए आणि लेंथ इनसाइड इज एच एफ. गेटिंग. बर. इन दिस वे मला जर का काढायचं आहे व्हॉल्यूम ऑफ द सबस्टन्स किंवा सॉलिड, मला व्हॉल्यूम ऑफ सॉलिड पाहिजे, म्हणजे माझा हा सिलेंडरचा व्हॉल्यूम काय होईल, एरिया इंटू लेंथ. सो बेटा ए इंटू, आता बघ लेंथ काय आहे, एच एस प्लस एच एफ, काय का टोटल हाईट होईल ना, एच एस प्लस एच एफ. कन्सेप्ट कळतीये सगळ्यांना. चांगल्या लेवलचे सम सोडवण्यासाठी असं व्हिज्युअलायझेशन होणं फक्त गरजेचं आहे. अच्छा चला इथे बघ रिझल्ट कडे येऊ आपण. सो प्यारे बच्चो व्ही एस रो एस इज व्ही एफ रो एफ. डन. चला हे एक रिलेशनशिप भेटलं मला, वापरू शकतो मी लागेल तिथे. वी नो दॅट व्ही एस like it is area into length, right? So beta can I say a into height is hs. Okay, bar into rho s is equal to vf लगाई लिहू, a into hf into rho f. Volume is area into height. ठीक cancel out. So बेटा हा सुद्धा मी हिशोब वापरू शकतो इन दिस वे. मी असं म्हणू शकतो एच एस अपॉन एच एफ इज इक्वल टू, बघ ना हा गुणिलेचा भागिलेला रो एफ इथंच राहिला, डेन्सिटी ऑफ फ्लुइड अपॉन डेन्सिटी ऑफ सॉलिड. याला मी अशा पद्धतीने सुद्धा वापरू शकतो. आर यू अंडरस्टँडिंग. मग तुम्ही म्हणाल सर व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड असा वापरायला पाहिजे. सध्या मी याला क्लिअर करतो बेटा, हे बघ याला क्लिअर करतो. वाई सर, बघ इथे नीट लक्ष दे, मी काय करतोय, मी दोन डिफरंट व्हॉल्यूम घेतले बरं का बेटा. व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इंटू डेन्सिटी ऑफ द सॉलिड. सो इथे हा ठीक आहे ना. चला मी याला अशा पद्धतीने वापरू शकतो. व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड मी हा एवढा घेतला नाही का, हाईट ऑफ द सॉलिड असं बोललो त्याला. सो हे अशा पद्धतीने आपण याला घेऊ शकतो. समजते ना, हे वरचा व्हॉल्यूम कन्सिडर केला, हे आपल्यावरती आहे. फक्त व्ही ऑफ इज द व्हॉल्यूम इनसाइड इज व्हेरी इम्पॉर्टंट, किंवा व्हॉल्यूम डिस्प्लेस्ड बाय फ्लुइड. झालं. सो बेटा एकदा स्क्रीनशॉट घ्यायचा, मग आपण न्यूमरिकल सोडू. ठीक आहे. सो द वेट इज अप थ्रस्ट म्हणण्यापेक्षा इक्विलिब्रियम इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यात नवीन असं काही नाहीये. इक्विलिब्रियम म्हणजे काय, फ्लुइड इज ऍट रेस्ट. ठीक आहे. चलो लेट अस सॉल्व यस सी क्यू नंबर 1 सिंगल चॉइस क्वेश्चन. त्यातला पहिला क्वेश्चन इज अ सिलेंड्रिकल व्हेसल, a cylindrical vessel of length L has of length L is floating in water, whose 25% part व्हॉल्यूम देतील आपल्याला. 25% व्हॉल्यूम is inside water. Okay, full stop. Find density of vessel. Question is find density of vessel. ठीक है बेटा. Options A, B, C, D. Options are like 750,
ऑप्शंस आर इन एसआई यूनिट, ऑप्शंस आर इन एसआई यूनिट, व्हेरी ऑब्वियस है. चलो दिस इज दी क्वेश्चन. ठीक आहे, सिंगल चॉईस करेक्ट. काय सांगते मला, सिलेंड्रिकल वेसल ज्याची लेंथ एल आहे, इट इज फ्लोटिंग इन द वॉटर, ज्याचा 25% व्हॉल्यूम इज इनसाइड द वॉटर. डायग्राम काढू पटकन आपण. एक सिलेंड्रिकल वेसल आहे की ज्याचा चतकोर पार्ट इनसाइड आहे, राइट. चलो आय हॅव ड्रॉन अ डायग्राम लाइक दिस. सो वी आर इंटरेस्टेड इन दिस पार्ट विच इज इनसाइड, राइट, फॉर युझिंग द फॉर्म्युला. अच्छा, 25% पार्ट इज इनसाइड. काय म्हणतात मला की त्याची लेंथ एल आहे. लेंथ जर काही एल असेल तर बेटा व्हर्टिकली हाऊ मच विल बी धिस लेंथ आणि हाऊ मच विल बी द रिमेनिंग लेंथ. चतकोर आतमध्ये मग मी असं म्हणू का L/4 उरली किती, 3L/4. इज एव्हरीवन ऍग्री. व्हर्टिकल लेंथ एल आहे, चतकोर आतमध्ये म्हणजे L/4 उरली किती पाऊंड, 3L/4 बाहेर. ऍग्री. अच्छा बेटा आता मला काय म्हणतात, फाइंड डेन्सिटी ऑफ द वेसल. लुकिंग ऍट द ऑप्शन्स. थोडस स्मार्ट बनणार मी एक्झाम मध्ये, जेव्हा तुमच्याकडे वेळ कमी आहे. तुक्का मारायचा प्रणव आपल्याला, पबजी ढिश 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 ढिश. ह्याच्यामध्ये मी जेव्हा पाहतोय ना, सिलेंड्रिकल फ्लोट होतोय. सिलेंड्रिकल वेसल काय होतं बेटा, फ्लोटिंग. फ्लोट होतोय म्हणजे डेन्सिटी त्याची वॉटरपेक्षा निश्चितपणे कमी असणं फार गरजेचं आहे. आतमध्ये वॉटर आहे बेटा, हे काय आहे वॉटर. आणि आपल्याला माहिती आहे पाण्याची डेन्सिटी किती असते SI युनिट मध्ये, 10⁻³ kg पर मीटर क्यूब, बरोबर का नाही. म्हणजेच 1000 पेक्षा त्याची व्हॅल्यू निश्चितपणे कमी असणं गरजेचं आहे, त्याशिवाय ते फ्लोट होणारच नाही. म्हणजे हा डी ऑप्शन तो उडाला, सी ऑप्शन पण उडाला. खाली राहिले दोन. तुक्का मार मार मार, तुक्का मार. दोन पैकी काहीतरी एक आन्सर असेल, अँड दॅट वी हॅव टू फाइंड. ठीक आहे. सो बेटा हाऊ टू फाइंड द आन्सर, बघ लक्ष द्या आता. हे जे वेसल आहे फ्लोट होतंय म्हणजे ती इक्विलिब्रियम मध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट कसं बेटा, फ्लोट होतंय म्हणजे इक्विलिब्रियम मध्ये. ही एक बेसिक कन्सेप्ट बघ लक्षात घ्या. फ्लोट होतंय म्हणजे इक्विलिब्रियम मध्ये. अच्छा, इक्विलिब्रियम मध्ये आहे चा अर्थ काय झाला बेटा, वेट इज अप थ्रस्ट. ऍग्री. वेट इज अप थ्रस्ट. वेट is up thrust. Sir, what about weight? Weight is mg. What is up thrust? Vf rho f g. Sir, what is m? It is v rho. Vs rho s g g तो cancel होऊन जाईल, which is Vf rho f. इथं विषय लेंथचा आहे, राईट. सो मला व्हॉल्यूम इज एरिया इंटू लेंथ असं घ्यावं लागेल. सो A इंटू HS इंटू रो एस इज इक्वल टू A HF रो एफ. एरिया एरिया कॅन्सल आउट. प्रॅक्टिसने डायरेक्टली तुम्हाला कळून जाईल. आता बेटा विषय असा आहे की इथे काय म्हणतात मला, फाइंड डेन्सिटी ऑफ द वेसल, म्हणजे मला रो एस काढायचंय. एस फॉर सॉलिड, नीट लक्षात ठेवा, एस फॉर सॉलिड, रो एस. ओके, वॉटर आहे, सो दिस इज रो एफ, विसरायचं नाही. ठीक आहे ना बेटा. बर, म्हणजे मला काय काढायचं, रो एस विल बी HF रो एफ अपॉन HS. झालं. ठीक आहे, हा गुणिलेचा फक्त पलीकडे भागिले झाला. सो डेन्सिटी ऑफ द वेसल किंवा सॉलिड विल बी इक्वल टू HF हाइट इन द फ्लुइड इज L/4 गुणिले रो एफ डेन्सिटी ऑफ द फ्लुइड, वॉटर आहे 10⁻³ भागिले HS हाइट बाहेर HS इज 3L/4. 3L/4 झालं. बर, आय एम व्हेरी सॉरी हा बेटा. हाइट ऑफ द सॉलिड, I have to take complete height of the solid, not 3L/4. I have to take complete height, which is L. This is L. It is complete height of the solid. ठीक आहे ना. That complete height is L. So हा L आणि हा L got cancel. I repeat once again. Density of the solid rho S. तर मला height of the solid, complete height of the solid I have to consider. So which is equal to 1/4. बघ ना, L/4 म्हणजे 1/4 गुणिले 10⁻³ हे आलं 0.25 गुणिले 10⁻³ म्हणजेच 1 2 3 घर पुढे गेलो तर 250
kg per meter cube will be correct. स्क्रीनशॉट घ्या. डन. चला समजलंय सगळ्यांना. ऑलवेज रिमेंबर HS will be the complete height and HF will be the height which is inside. झालं. Second question. Second question is, I will write question first. Second question is there, an iceberg 0.9 gram per centimeter cube. एक आइस है, आइस चा तुकडा you can consider floats on the sea water. एक डायग्राम कोड आपण. सपोज हे सी वॉटर आहे, हे सी वॉटर आहे आणि त्या आइसचा तुकडा वर तरंगतोय इन दिस वे. ओके, दिस आइसबर्ग इज फ्लोटिंग. सो बेटा मला काय दिलंय, डेन्सिटी दिली कोणाची, आइसबर्गची, राइट. सो बेटा कॅन आय से रो ऑफ द सबस्टन्स they have given 0.9 gram per centimeter cube floats on the sea water. ही डेन्सिटी मला दिली आहे सी वॉटरची. सो कॅन आय राईट इट इज द डेन्सिटी ऑफ द फ्लुइड 1.1 ग्रॅम पर सेंटीमीटर. सीजीएस मध्ये आपण सीजीएस मध्येच ठेवू, उत्तर सीजीएस मध्ये येईल फक्त, बाकी काहीच नाही. फाइंड फ्रॅक्शन ऑफ द आइस दॅट इज विजिबल टू शिप अबव द सी लेवल. फ्रॅक्शन ऑफ द आइस, आइसचा तो फ्रॅक्शन जो दिसणार आहे. तर बेटा दिसणार कोणता फ्रॅक्शन आहे, आतमध्ये हा फ्रॅक्शन आहे बेटा. आपण अशा पद्धतीने डार्कन करतो ना, हा जो आइस आहे ना त्याचा दिस पार्ट इज इनसाइड, उरलेला पार्ट यू आर एबल टू सी विच इज आउटसाइड, राईट. सो बेटा ह्या पार्टला आपण सफिक्स एफ लिहितो. ही हाईट आहे, हिला आपण HF बोलतो, आहे का नाही. आउट ऑफ HS, HS इज द टोटल हाईट, बरोबर. दिस इज इनसाइड, राईट. आता लक्ष दे बेटा, बेटा लक्ष दे. इथे फर्स्ट ऑफ ऑल वी कॅन डायरेक्टली अप्लाय द शॉर्टकट नाव, आहे का नाही. आपल्याला का नाही, पुन्हा करून देतो तुला, प्रॅक्टिस होईल. हे बघ, वेट इज अप थ्रस्ट, आहे की नाही. वेट इज अप थ्रस्ट, कारण दुसरा कोणताच फोर्स नाहीये. सो बघ, वेट इज अप थ्रस्ट. सर व्हॉट इज वेट, इट इज mg. व्हॉट इज अप थ्रस्ट, vf रो f g. जीला जी कॅन्सल. व्हॉट इज m, vs रो s इज vf रो f. आता इथं व्हॉल्यूम नाही, विषय वन्स अगेन फ्रॅक्शन म्हणजे हाईटचा आहे, बरोबर का. बघ ना, विच हाऊ व्हॉट इज द फ्रॅक्शन. सो विषय हाईटचा आला, नॉट व्हॉल्यूमचा, राईट. सो व्हॉल्यूम इज एरिया इंटू लेंथ. सो A इंटू HS, इथं A इंटू HF रो एफ ॲज इट इज. एरिया एरिया गॉट कॅन्सल आउट. पुन्हा एकदा मला हे रिलेशनशिप आय हॅव फाउंड. आधी तर मी एकदा रेशो घेतो, HS अपॉन HF इज इक्वल टू रो एफ अपॉन रो एस. मला दोन्ही डेन्सिटी माहिती आहेत, एकदा त्या पुट करू आपण व्हॅल्यू, बरं का. विच इज इक्वल टू रो एफ इज 1.1, रो एस इट इज 0.9. चला डेसिमल्स गायब करू आपण. HS अपॉन HF इज इक्वल टू 11/9. बेटा लक्ष दे, बरेच 11/9 हा सुद्धा ऑप्शन हे दिलेलं असतं तुम्हाला, बरं का. आता इथं नीट लक्ष दे. हाईट ऑफ सॉलिड आउट ऑफ हाईट ऑफ फ्लुइड हा रेशो 11/9 आहे. विच मीन्स बेटा हाईट ऑफ द फ्लुइड, बघ बरं का, अपॉन हाईट ऑफ द सॉलिड विल बिकम 9/11. ओके, म्हणजे बेटा ही HS आहे, हाईट ऑफ सॉलिड, माझा जो आईसचा तुकडा आहे त्याची ती हाईट आहे, त्याच्यापैकी हाईट ऑफ द फ्लुइड बघ बरं का 9/11. आय रिपीट, एक्झामला तुम्हाला 70% पडले, सार्थ काय झाला बेटा, पेपर होता 100चा, तुम्हाला पडले 70. सो 70/100, राईट. तस इथे बघ, हाईट इन फ्लुइड भागिले हाईट ऑफ द सबस्टन्स. हाईट ऑफ द सबस्टन्स किती, 11, त्यापैकी फ्लुइड मध्ये किती आहे, 9. मग हा फ्रॅक्शन किती उरला, पटापट रिप्लाय करा मला.
हाऊ मच इज दिस फ्रॅक्शन? अरे बोलो बेटा, रिप्लाय करा मला. ABCD. अरे बोला. अरे बोलो ABCD. अरे इथपर्यंत आणून ठेवलं राहतो मला. आदिती सेइंग डी. डी बरोबर आहे का? अरे बोला बाकी विद्यार्थी मित्रांनो. एवढं अवघड आहे विद्या? हे कसं काय असेल? डी बरोबर आहे ना बेटा? हाईट ऑफ द सॉलिड 1 बनली पाहिजे ना. हे बघ ना, हा 9/11, तर इट हॅज टू बी 2/11. कळलं? 2/11 बिकॉज दिस इज 9/11 HF. समजतंय का बेटा? अरे ब्लर दिसतंय का काय सगळ्यांना? स्क्रीनशॉट घ्या. सगळ्यांना ब्लर दिसतंय का? इज माय क्वेश्चन. चलो बेटा. सो दिस इज दी थर्ड सिंगल चॉईस करेक्ट. अन ऑर्नामेंट वेइंग 50 ग्रॅम इन द एअर. एखादा दागिना आहे, आपण हवेत त्याचं वजन केलं, 50 ग्रॅम आहे बरं का. इट वेज ओनली 46 ग्रॅम्स इन द वॉटर. अर्थात त्याचं मास दिलं आपल्याला त्यांनी, नॉट वजन, लाईक इट्स नॉट वेट, पण त्यांनी मास दिला आपल्याला. इथे 50 ग्रॅम आहे, तिकडे 46 ग्रॅम. अर्थात त्याचं वेट जर भरलं तर 50 G इन द एअर आणि 46 G इन द वॉटर. कारण वेट असतं मास इंटू ग्रॅव्हिटी, राईट? सो तो हवेत 50 आहे, पाण्यात अर्थात कमी होतो, आपल्याला माहिती हलका वाटतो. 46 इन द वॉटर. अज्युमिंग दॅट सम कॉपर इज मिक्स्ड विथ गोल्ड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कॉपर इज मिक्स्ड विथ गोल्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे जे गोल्ड आहे ते प्युअर थोडी आहे, त्यामध्ये कॉपर मिक्स केलं जातं टू प्रिपेअर द ऑर्नामेंट. फाईन अमाऊंट ऑफ कॉपर इन इट. मला कॉपर किती येते काढायचे, त्याच्यामध्ये कॉपर किती येते काढायचं. बर. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द गोल्ड अँड कॉपर दे हॅव गिवन, राईट? ऑप्शन्स मला सीजीएस मध्ये दिसत आहे, सगळं सम सीजीएस मध्येच ठेवत आपण, राईट? सो बेटा एकदा एक छोटूसा टेबल बनवू का मी? स्लाइड छोटासा टेबल बनवतो तुझ्यासाठी. बघ हे बघ बेटा, आपण एक काम करू. इथे गोल्ड बर का, आणि इथे कॉपर. ओके, गोल्ड मध्ये कॉपर टाकलंय. सो गोल्ड आणि कॉपर असे 2 तुकडे घेतले मी, राईट? लाईक त्या ऑर्नामेंट जो आहे माझा तो गोल्ड आणि कॉपर ने बनलेला आहे, राईट? आता मी काय करतो, इथं त्यांचं मास घेतोय बघ, मास. प्यारे बच्चों, ऑर्नामेंट वेइंग 50 ग्रॅम्स. जो ऑर्नामेंट आहे तो 50 ग्रॅम आहे. सो समजतंय की ऑर्नामेंट मध्ये 2 गोष्टी आहेत, गोल्ड आणि कॉपर. तो 50 आहे. मग जर त्यातल्या गोल्डचं मास मी बोललो M, कॉपरचं किती? 50 - M. व्हेरी इझी. मला कॉपरचं पाहिजे ना, मग मी काय करतो, कॉपरला म्हणतो M, तर मग हे काय होईल बेटा? 50. अरे बाबा, एक जण M तर दुसरा 50 - M. एक जण 10 ग्रॅम तर उरला दुसरा 40 ग्रॅम हवेमध्ये, राईट? एक जण 25 दुसरा 25. सो मला जो पाहिजे कॉपर, तर त्याला मी M बोललो, हा 50 - M. व्हेरी इझी. चला, मासचा विषय झाला. मला यांनी अजून एक गोष्ट दिली इथे, दे आर सेइंग की स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मला दोघांची दिली बरं का. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी गोल्ड कॉपर 20 10, गोल्डची 20, याची 10. प्यारे बच्चो, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणल्या रिलेटिव्ह डेन्सिटी किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आठवतंय का? इट इज नथिंग बट डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. using this can I get density? Can I get density? गोल्ड साठी काय होईल बेटा? हे बघ ना, डेन्सिटी ऑफ गोल्ड विल बी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती त्याची? 20. त्याला कोणी गुणायचंय? डेन्सिटी ऑफ वॉटर. सर नाही कळालं बेटा, लक्ष दे. मला सांग, हा आपला फॉर्म्युला आहे का नाही? आहे का नाही? मग मला सांग, मी इथं लिहितोय बघ, डेन्सिटी कोणाची? गोल्डची. विल बी काय होईल? फक्त वॉटर नाही गुणायचं ना, SG इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर.
स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती त्याची 20, डेन्सिटी ऑफ वॉटर 1. वाय सर? अरे बेटा, डेन्सिटी ऑफ द वॉटर विल बी 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब ना. हे सगळं सीजीएस चाललंय ना. जेव्हा एसआय युनिट आहे तेव्हा 10⁻³ kg पर मीटर क्यूब. सीजीएस मध्ये धिस मच. सो बेटा गोल्ड साठी किती आलं? 20 into 1 विल बी 20. सो डेन्सिटी आली 20. सो याची किती येईल? 10च, कारण फक्त 1 ने गुंताय ना तुम्ही. नो इश्यू. डेन्सिटी. बरं, आता व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय असतो? डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम ना बेटा. बघ ना, दरवेळेस लिहितोय मी डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय होईल? मास अपॉन डेन्सिटी. गोल्डचं मास काय आहे? 50 - m अपॉन डेन्सिटी किती आहे? 20. चला इथे m अपॉन 10. चलो, मजा आली. फिलिंग व्हेरी इझी. टेबल बनवून घेतला, दुसरं काहीच नाही. फॉर माय सिम्प्लिफिकेशन पर्पज. चला आता हा पार्ट पुसू का? आता हा बघ, लक्ष दे. छोटासा टेबल बनवलं मी फॉर माय सिम्प्लिफिकेशन. आता लक्ष दे बेटा, हे जे ऑर्नामेंट आहे हे 50 ग्रॅम आहे आणि पाण्यामध्ये भरले 46 ग्रॅम्स. सो वन सेकंड, डायग्रामची गरज आहे का? हे जे तुझं ऑर्नामेंट आहे बरं का, याला आपण तरंगतंय असं दाखवू. सो बेटा, वेट इज ऑफ थ्रस्ट, आहे की नाही? वेट इज ऑफ थ्रस्ट. बर, परंतु बेटा इट इज नॉट दिस थिंग, इट इज वेइंग 50 ग्रॅम. सो डायग्राम मला काही कामाची नाहीये. म्हणजे काय, मला इथे कन्सेप्ट कोणती वापरायची आहे? मी तुम्हाला काल दिलं होतं ना, लॉस इन द वेट. आय हॅव टू यूज द कन्सेप्ट ऑफ लॉस इन द वेट. हे जे 50 ग्रॅम्स आहे हेच वजन पाण्यात केलं तर 46 ग्रॅम आहे, राईट? सो लॉस इन द वेट इज ऑफ थ्रस्ट. काय वापरायचं मला? लॉस इन वेट इज ऑफ थ्रस्ट. ही कन्सेप्ट वापरायची मला. मी तुला चित्र काढून पुन्हा एक कन्सेप्ट सांगतो. बेटा, एखादा ऑब्जेक्ट पाण्यात आहे, बरोबर का? काही पार्ट पाण्यात येतं, आपण हा कन्सिडर करतो, विषयच नाही. फ्लोट होतोय हा ऑब्जेक्ट. तर बेटा मला सांग, त्याचं पहिलं काहीतरी वेट होतं ना. काल मी डायग्राम दिली होती तुला. ठीक ठीक ठीक. प्यारे बच्चो, दिस वेट वॉज अप थ्रस्ट. जो आहे, मी फोर्स ऑफ बायन्सी सध्या फक्त एफ बोलतो याला. ऍग्री? वेट इज द फोर्स ऑन द सर्फेस ऑफ द ग्राउंड. मी आता इथे उभा आहे, माझं जे वेट आहे हा नॉर्मल रिएक्शन वाला फोर्स आहे. सो तो एफ इज दिस वेट. इथे काय होईल बेटा, हा जो एफ आहे ना हा चेंज होईल ना. एफ आता तो थोडा होईल का? तर बेटा अप थ्रस्ट, कारण हे लिक्विड आहे ना. सो दिस वेट इज अप थ्रस्ट. सो किती लॉस झाला त्या वेट मध्ये? तर ते अप थ्रस्ट इतका लॉस झाला. हा अलग लक्षात. एफ हा डब्ल्यू होता, किती नुकसान झालं? अप थ्रस्ट इतकं. आलं लक्षात? सो लॉस इन द वेट इज नथिंग बट अप थ्रस्ट. ऍग्री? कालही मी सांगितलं, आता पुन्हा इमॅजिन करा बिकॉज ऑफ डायग्राम. आता लक्ष दे. सो बेटा, हाऊ मच इज द लॉस इन द वेट? होतं 50, झालंय 46. हे मास आहे इंटू ग्रॅव्हिटी. वेट काय असतं बेटा? mg. लॉस काय होईल? 50 - 46 इंटू जी इज इक्वल टू अप थ्रस्ट काय असतं बेटा? व्ही ऑफ रो एफ जी. ह्या जी ला जी कॅन्सल झाला. व्ही ऑफ इज वेलोसिटी इन द फ्लुइड फॉर द ऑर्नामेंट, बरोबर का? सो बेटा अप थ्रस्ट इज ओनली फॉर द इनसाइड पार्ट. म्हणजेच कॅन आय से, तो जो व्ही एफ आहे त्या दोघांची साठी असेल ना. व्हॉल्यूम ऑफ गोल्ड प्लस व्हॉल्यूम ऑफ कॉपरला सीयू लिहितो, आहे की नाही? इनटू रो एफ इज द डेन्सिटी कोणाची? ऑफ फ्लुइड. फ्लुइड इज नथिंग बट वॉटर. ते आलं 1. 50 मधून 46 गेले. कॅन आय से इट इज 4. सो बेटा फी ऑफ द गोल्ड, व्हॉल्यूम ऑफ द गोल्ड 50 मायनस m अपॉन 20 प्लस व्हॉल्यूम ऑफ द कॉपर इज m अपॉन 10. ऍग्री? इथे 4 आहे. आता फक्त याला सोडवायचं. बरं, एक काम करू का आता, थोडं सिम्प्लिफिकेशन साठी आय विल डू वन थिंग. मल्टिप्लाय थ्रू आउट. बघा लक्ष दे. मल्टिप्लाय थ्रू आउट बाय इथून तिथून कितीने? 20 ने. डन. सो बेटा व्हॉट विल हॅपन? 20 चोक 80. नीट लक्ष द्या आता. 20 चोक 80 इज इक्वल टू
इथे 20 ने मल्टिप्लाय करशील 20 आणि 20 कॅन्सल 50 मायनस एम प्लस 20 ने मल्टिप्लाय करशील खाली 10 आहे 10 दुने 20 सो 2m गेटिंग बर आता 80 मधून हे 50 वजा झाले तर इथे किती उरल बेटा 30 इज इक्वल टू 2m मधून 1m गेला m जमलो ना राव आन्सर झालं m इज 30 ग्रॅम्स m इज 30 ग्रॅम्स स्क्रीनशॉट घेऊन फटाफट बोला whether you have understood or not. Come on, I am waiting for your reply.